3 पैकी 2 आरोपींना आता अटक झाली असं ऐकलंय आणि बरं वाटलं आता ते ऐकून, कारण निदान आता चौकशीला वेग तरी येईल. कारण सुदर्शन घुले हे त्यातले प्रमुख सूत्रधार होते असं म्हटलं जातंय, पण त्यांच्यावर कोण होतं आणि कोण कोण होतं हे सगळी आता माहिती लवकरच बाहेर येईल. पण मला असं खूप स्ट्रॉंगली म्हणावंसं वाटतंय की ही जी चौकशी होईल ती ऑन कॅमेरा झाली पाहिजे. कारण आपण बघितलंय की ह्या सगळ्यांची अगदी म्हणजे थाटात त्यांना तिथे ठेवलं जातंय. आधी ती बेड्स जी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली होती, नवीन बेड्स, तर असं सांगण्यात आलं की ते अधिकाऱ्यांसाठी होती. तर पोलीस अधिकारी काही पोलीस स्टेशनमध्ये झोपायला नक्कीच येत नाहीत, ते आपापल्या घरी जातात. तर कुठे हे सगळं जर बाहेर काढायचं असलं तर आत्ताच्या घटकेला आपल्याला पहिली मागणी अशी की सीसीटीव्ही कॅमेराज तिथे असले पाहिजेत आणि दुसरी मागणी ही की हे सगळी चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.